तर ठीक झालं तर मी राघोदेवाला नवस मानतात. तर मित्रांनो आता आपण आलोय उरण कोटनाकावरती आणि आज मला वाटते कोटनाकावरती राघोबा देवाची पालखी आहे. तर तोच सोहळा बघण्यासाठी मी उरण कोटनाकावरती आलोय आणि आपल्यासोबत आहे राज, ज्याने आपल्याला इन्व्हाइट केलं. त्याबद्दल राज, आज तुमची पालखी आहे, तुला कसं वाटतंय? तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊया. समोरना मंदिर बघू शकता राघोबा देवाचा, सजावट मस्त केलेली आहे आणि आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे सजावट केली ती. पूर्ण फुलांचं डेकोरेशन आहे मस्त आणि साईडला विठोबाच्या 2 मूर्त्या आहेत, विठोबा आणि रखुमाई. आणि आपला जुगल मित्र भेटला. जुगल काय बोलशील, आज तुमच्या गावामध्ये पालखी सोहळा आहे तर आणि खूप मस्त डेकोरेशन केलं हो तुम्ही. हा डेकोरेशन करायला म्हणजे कुठून बोलवलीच माणसं काय तुम्ही स्वतःहून केलं? ग्रामस्थांनी सर्वांनी माणसं बोलवली होती करायला. अच्छा. कालपासून गेले 3-4 दिवस तरी याचीच तयारी चालू होती गावामध्ये आणि आजच्या दिवसाची फक्त आजच्या क्षणाची वाट पाहत होते. आत्ता गाव आमचा आजच्या दिवसाचीच वाट पाहत होतो, म्हणजे राघोबाच्या पालखीचा. आणि मला डेकोरेशन बघून म्हणजे डेकोरेशन खूप छान आहे बघायला गेलं तर. आणि साईडला म्हणजे तुम्ही ते लाईट्स वगैरे लावले, म्हणजे ती थीमच काही वेगळी आहे. बोलतो ना, एखाद्याला पालखीची आवड असतं, एखाद्या सणाची आवड असतं, तसेच आमच्या गावातल्या मुलांना ग्रामस्थांना या दिवसाची जी आवड आहे त्यामुळे सगळी सजावट लायटिंग वगैरे सगळी त्याच. धन्यवाद जुगल तुझा टाईम दिल्याबद्दल. आणि हा माझा वर्गमित्रच आहे, हा आणि राज शिंदे आणि तन्मय शिंदे. भरपूर आहेत कोटनाकावरचे मित्र, ते नंतर तुम्हाला भेटून त्यांच्याशी. पहिला आपण कोण नाही तर दर्शन घेऊया पहिला. तर मित्रांनो आपल्यासोबत कोण आहेत सध्या आता जुगल? आमच्यासोबत आहे सुषमा पाटील आणि रवींद्र पाटील. हे स्वतः वर्षभर देवाची रखवाली करतात, मंदिराची रखवाली करतात. जेवढा पालखीचा आजूबाजूचा मंदिराच्या आजूबाजू जेवढा परिसराची साफसफाई दिसते ती या मंदिराच्या माध्यमातून केली जाते. काय कशा प्रकारे म्हणजे सर्व तुम्ही एक वर्षभर देवाची सर्व करत असतात, तर काय तुमचा अनुभव काय देवाबद्दल? देवाचा अनुभव आम्हाला साक्षात देव आहे राघोबा देव, जो पाठीशी उभा राहतो. जेव्हा बघतो, जेव्हा येतो, जेव्हा कुठेही आज अडचणीमध्ये आला राघोबा देव, तेव्हा मी आज अडचणीमध्ये आलो आहे, माझ्या पाठीशी उभा राहा, असा आमचा हा राघोबा देव भक्तांच्या मागं सतत आलेला असतो. आणि आम्ही जेव्हापासून जो मंदिराचं काम घेतला तेव्हा साफसफाई सगळा परिसर सगळा स्वच्छ ठेवून कारभाराचा वगैरे देवाची आंघोळी वगैरे करून सर्व व्यवस्थित जे काय असेल ते लोकांना पण आकर्षित वाटला पाहिजे का काहीतरी करतात तुमचे पुजारी. आता आपण काकीला विचारूया. काकी तुम्ही सांगा तुमचा अनुभव थोडक्या माहितीबद्दल. थोडक्या माहितीमध्ये आम्ही आता 2 वर्ष झाली आम्हाला पालखी देवाचं मंदिर घेतल्यापासून आम्ही पण देवांची काय अनुभव साक्षात आम्हाला देवांनी दर्शन पण दिलेलं आहे. वर्षभर देवाने आम्हाला दर्शन दिलेलं आहे. असं म्हणजे वाटते असं देव माझ्या पाठी आहे, असं आलेलं आहे, असं साक्षात देव दाखवते. आणि देवाचा आवाज दिल्यानंतर देव आपल्या समोर साक्षात उभा राहतो, असा आमचा राग. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल, थँक्यू. चला आपण आता पुढचा सोहळा म्हणजे कसा होणार आहे तो काय आयडिया असेल म्हणजे आता थोड्याच वेळात आपली नवसकाठी निघणार आहे. म्हणजे नवसकाठी आपल्या गावात फिरणार आहे. म्हणजे नवसकाठी नक्की काय आहे, म्हणजे काय आहे? म्हणजे नवस असतो त्यांचा नवसकाठी आपल्या गावातून फिरून येणार आणि त्याच्यानंतर आपण ते बघायला नक्की जाऊ. थँक्यू. मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि साईडला बघू शकता मस्तपैकी म्हणजे डेकोरेशनची सर्व तयारी चालू आहे. लाईट्स वगैरे भरपूर लावलेले आहे तिथं आणि ती छत्र्यांचं डेकोरेशन पण दाखवेन तुम्हाला. आणि सध्या मला वाटतं इथं एक श्री राघोबा देव पालखी सोहळा एक सेल्फी पॉईंट बनवलेला आहे आणि एक मस्त सेल्फी आली तुझी आता हो आरामात. बघूया आता काठी म्हणजे बावटा मिरवणूक आमच्यामध्ये नवसकाठी. हां आमच्यामध्ये बावटा मिरवणूक, तो तुमच्यामध्ये मला वाटते ती नवसकाठी. तर तो कसा सोहळा असेल तो बघायला भेटेल आपल्याला नक्कीच.
बोलतो, कसं वाटतंय? वा, सर्वांनी पालखीला यायचं उद्या. आता आपल्या सोबत आहेत कोटनाक्यावरचे मित्र आणि त्यांना विचारू मी काय बोलतोय. आता तो एक काठी चालली तुमची, ती म्हणजे कशी पद्धत आहे मला सांगा जरासा. म्हणजे वर्षभरात आहेत ना आमच्या गावात नवस बोलले जातात देवासाठी. का बरं माझा कोण भाऊ आहे आजारी आहे, तो जर ठीक झाला तर मी राघवदेवावर नवस मानतात आणि आमचा राघवदेव हा नेहमी नवसाला पावतो. तर नवस पूर्ण झाल्यावर ते आम्ही नवस काठी काढतो, त्यासोबत नवस आपला तराजूमध्ये जो मोजलं जातं जेवढं वजन होतं ना, जसं नवस आहे आता समजा माझ्या भावाचा नवस आहे तर त्याला एका तराजू ठेवतो एका पलट्यात आणि दुसऱ्या पलट्यात फ्रूट्स वगैरे टाकून ते मोजले जातात आणि ती काठी पूर्ण गावात फिरते. आता हे जरीमरी मंदिर आहे ना, आता हरिमरी मंदिर नंतर देवदोंडी मंदिर आहे आमच्या गावात. तिथे एक काठी असते, त्या 2 काठ्या जाऊन राघव मंदिरला 5 फेऱ्या मारतात. अच्छा. मग त्या काठ्या उभ्या केल्या जातात आणि राघव देवाचे जे आमचे सैनिक आहेत त्यांना कोंबड्याचा मान दिला जातो सैनिकांना फक्त. तू काय बोलशील सोल्याबद्दल? पालखीला या, सगळ्यांनी या, आजपासूनच या. 2 दिवस पालखी रंगणार आहेत, सगळ्यांनी या. आणि तू काय? पालखीला सर्वांनी या, 3 दिवस बिंदास. धन्यवाद. चला भेटूया आपण काठी सोबत जाऊया आता. जा जा. आपल्या सोबत आहे भावेश दुबई रिटर्न. भावेश काय बोलशील, दुबईला किती वर्ष होतात? 3 वर्षांनी पालखीला आलो. किती तारखेला आला? 12 तारखेला आलो. आणि मी काय बोलतोय, आता ही जी दुसरी काठी आहे ती घेऊन काय करतील? एकदा घेऊन सेम सोबतच जाणार, सोबत राहणार, फेरी मारणार आणि त्या मंदिराजवळ लावणार. हे बघा समोर अजून एक काठी आहे, ही घेऊन मंदिराजवळ जातील ते. आणि पब्लिक भरपूर सारी पब्लिक आलेली आहे.
दादू भेटलाय. दादू काय बोलशील? बोल लवकर. काय बोलतात? पालखी सोहळा कसा म्हणजे एन्जॉय कसा करशील? एन्जॉय फुल, रात्रभर एन्जॉय. काय रात्रभर काय एन्जॉय? थंडा तो दारू. त्याला फक्त दारू पिवायची काम आहे तर पालखीला बाकी काय नाही. बोलत असेल बोलत.
तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत निलेश पाटील उर्फ जयारी. तर मी काय बोलतोय या सोहळ्याबद्दल, तुम्ही आता जो सोहळा झाला तर सोहळ्याबद्दल या काय सांगणार? आज राघोबा देवाची पालखी आहे आणि पालखीच्या अगोदर एक देवकाठी मिरवणूक येते. ती परंपरेनुसार आज ही मानाची देवकाठी असतो, त्याच्यामुळे सगळ्या घरातल्या आई बहीण माहेरकरणी सर्व नवस फेडासाठी या देवकाठीसाठी गावात येत असतात. त्याच्या देवकाठी झाल्यानंतर रात्री 10 ते 10:30 वाजता आरती झाल्यानंतर राघोबा देवाची पालखी निघतो. पालखीला वेगवेगळे प्रकारचे नृत्य आहेत, बँजो आहेत, DJ आहेत, सर्व लायटिंग व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळं मोठ्या उत्साहामध्ये राघोबा देवाची पालखी उत्साहात साजरी होते आणि जयघोष हाहाकार पूर्ण अख्ख्या गावामध्ये दुमदुमला जातो. आणि एक गावाची परंपरा आहे, एवढ्या सर्व 12 गावच्या पालख्या होतात, पण राघोबा देवाची पालखी कोटावरती एक असा एक वैशिष्ट्य आहे का राघोबा देवाची पालखी 36 तास नाचो किंवा 40 तास नाचो, इथे खांद्यावरच घेतली जाते, इथे खांब दिला जात नाही. ह्या एक चिकार वर्षाची परंपरा आहे. राघोबा देवाची पालखी फक्त खांद्यावरच असते, खांब्यावर नाही. बाकी सर्व गावांत तुम्हाला खांब्यावर भेटतील. एक गावची परंपरा आहे. राघोबा देवाची ताकद आमच्या पाठीची असते, त्याच्यामुळे आम्हाला धीर येतो आणि ताकद येतो. आणि आता राघोबा देवाची पालखी राजन शिंदे आणि मित्रमंडळीकडून चांदीची पालखी राघोबा देवाला अर्पण करण्यात आली आहे, त्याच्यामुळे राघोबा देवातर्फे अर्पण करण्यात आली आहे. तुमचं नाव काय? उमेश भोईर. तुम्ही काय बोलणार या सोहळ्याबद्दल? आणि आता हा सोहळा म्हणजे आम्ही वर्षभर या सोहळ्याची वाट बघत असतो. मी एकटा नाही, माझा पुरा अख्खा गाव. आता आमच्या गावातले काही मुंबई ठाण्या कल्याण साईडला आहेत लोक आहेत, असे इतर दिवशी येणार नाही, पण या पालखीच्या नवसाच्या काठीसाठी पालखीसाठी आवर्जून म्हणजे इथे येणार ते. आणि तुमच्या मदतीने हा उत्साह देशभरात जगभरात जाईल. हे आमचे अध्यक्ष आहेत, अध्यक्ष गावचे हेमंत मुलं. तुमच्या या यूट्यूब मुले अख्ख्या देशामध्ये राघोबा देवाच्या पालखीचा उत्साह साजरा करण्यात सगळ्यांना मान भेटेल, सगळ्यांना दिसेल. धन्यवाद. मला इथं सध्या राज शिंदेने बोलवल्याबद्दल धन्यवाद. राज शिंदे, तन्मय शिंदे बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या समोर आता आहेत अध्यक्ष साहेब. अध्यक्ष काय साहेब, तुम्ही काय बोलणार या सोहळ्याबद्दल? राघोबाची पालखी उत्साह साजरी होणार आहे. राघोबाची पालखी उत्साह साजरा होणार आहे. कुठलाही गालबोट लागणार नाही. आमची पूर्ण ग्रामस्थ मंडळ आणि तरुण मंडळीचा हात कसा आहे तुमच्या सोबत सध्या? पूर्ण तरुण मंडळी पूर्ण पाठिंबा दिला म्हणून तर एवढा एक करू शकलो आम्ही. सर्व दिलाय, तरुण मंडळीने करून दिलाय म्हणून मला एवढा सपोर्ट मिळाला. ओके, धन्यवाद. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि बोला राघोबा देवा की. तर आपले आता कोटनाका ग्रामस्थ मंडळासोबत बोलणं झालेलं आहे आणि इथं पब्लिक बघू शकता, भरपूर अशी पब्लिक आलेली आहे. आणि पाठीमागं नवस मला वाटते सर्व कार्यक्रम चालू आहे. बघा, झोपण्याचं काम चालू आहे. किती वर्षाचं मला वाटते, जवळपास 12-13 वर्षाचं आणि त्याला फॉलामध्ये झोपलाच जातोय. चला ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. पालखीमध्ये आपली द्रोणागिरीची पण पालखी असते करंजाची, तर ती आपला शूट करून झाला तर आपण नक्की कोटनाक्यावरती येऊ. तर भेटूया नक्कीच. टॉयलेट अशी लाईट सजावट भाई, लाईट बाकी टॉयलेट घेतली. आणि यांचं बॅनर बघू शकता. मेन माणसांन का ही तुमची? अच्छा. तर आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडले असेल. पाठी बघू शकता. जरा व्लॉग एडिट करायला लेट झाला कारण व्हिडिओ पाहिजे होते मला तुमच्या पालखीच्या, आणि मला यायचं होतं खरोखर, पण आपली करंजाची द्रोणागिरीची पण पालखी असतात, त्याच्यामुळे मला जायला जमलं नाही. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब भरपूर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाईम भेटेल तसा आपण व्लॉग अपलोड करतो. बाय बाय, टेक केअर गाईज. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. दाबा की सबस्क्राईब करा. चला आता